उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी वैभव या भव्य कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन 28 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 9 पर्यंत करण्यात आले। या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीचे उद्घाटन गुरुवारी 2 फेब्रुवारीला सायंकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपनिरीक्षक प्रवीण कांबळे म्हणाले की बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत किफायतशीर शेती करणं हे शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान आहे। त्याला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे कृषी प्रदर्शन उपयुक्त आणि नवी संजीवनी देणार आहे। यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, उपाध्यक्ष सुनील गोते, माजी उपसरपंच सागर कांचन, भाजपचे श्रीकांत कांचन, टिळकरवाडीचे पोलीस पाटील विजय टिळेकर, ज्येष्ठ विश्वस्त संजय टिळेकर, सचिव रोहिदास कोतवाल, विश्वस्त हरिदास गोते, सुभाषराव कड, आनंदराव काळे, गोविंदराव तापकीर, विकास कोतवाल, गणेश टिळेकर, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी प्रदर्शनात काय बघाल ते एकदा पाहूया। या कृषी प्रदर्शनात शेतकरी अवजारे, बी बियाणे, कीटकनाशके, हरितगृह आणि इतर साहित्य, कृषी जैविक तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर, ॲक्वाकल्चर, डेअरी तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, सामाजिक वनीकरण, दळणवळण तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, साठवण गोडाऊन, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, कृषी बाजार, कृषी अर्थसहाय्य, कृषी संशोधन, कृषी प्रकाशने, वाहतूक व कृषी उत्पादन हाताळणी, सौर ऊर्जा पॅकेजिंग आणि प्रक्रिया, कृषी शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, ग्रामीण विकास सहकार चळवळ, फ्लोरिकल्चर, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन, हरित संकल्पना फॉर्म, टेक्नॉलॉजी, ठिबक सिंचन, पशु वैद्यकीय सेवा, शेळी मेंढी पालन, खते, दूरसंचार, जल व्यवस्थापन, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, जैविक खते आणि शेती मशीन, बँका, सहकारी संस्था, उद्योग, विविध शासकीय योजना सादर करणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत। शेतकरी बाजाराच्या माध्यमातून विविध बचत गट, महिला स्वयंसहायता गटाची उत्पादने, खाद्य यात्रा उभारण्यात आली आहेत।